इंदु संयुक्तं नित्यं ध्यायति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणो प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं पुण्य प्रकाशनं पाप प्रणाशकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तारं श्री सर्वज्ञ देवा सदुत्र ग्रंथकर्तारं श्री गंधर्देवा प्रतिगणधर्देवा तेषां वचोनुसारमासाद्य सकलकीर्ति अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गुनी मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। सिद्धाननत्वाराधदिश्च चतुर्धाराधनाफलम् क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धे। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथम पूज्य आचार्य श्री अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती आचार्य भगवान संती सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातस्मने शांतमूर्ति व रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणखंडिके या मान ग्रंथामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप याचं वर्णन करत असताना काल या ठिकाणी उद्यवन, निर्वहन, त्याचबरोबर विडी, साधन म्हणजे साध्य आणि निरूढी या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर आज आराधनाचे जे भेद आहेत त्या आराधनाचे भेद किती प्रकारचे आहेत आणि काय आहेत ते या ठिकाणी सांगतात। आराधना द्विधा प्रोक्ता संक्षेपेन जिनागमे दर्शनस्यादिमा तत्र चारित्रस्या परा पुनः। जिनागम में संक्षेप से आराधना 2 प्रकार की कही गई है। प्रथम दर्शन आराधना और द्वितीय चारित्र आराधना। संक्षेपानं जिनेंद्र भगवंतांनी 2 प्रकारची आराधना सांगितलेली आहे। एक आहे ती दर्शन आराधना आणि दुसरी आहे ती चारित्र आराधना। दर्शन आराधना के साथ ज्ञान आराधना की प्रतिपत्ति का क्रम म्हणजे मुख्य 2च आहेत, एक दर्शन आराधना, एक चारित्र आराधना। आता दर्शन आणि ज्ञान दोन्ही सोबतच असतात
आत्म्याचे ते अनुजीवी गुण आहेत. त्यामुळं दर्शनामध्ये दर्शन आणि ज्ञान एकत्र केलं आणि चारित्र आणि तप हे दोन केले. म्हणजे चारित्र आराधनामध्येच तपाला घेतलं आणि दर्शन आराधनेमध्येच ज्ञान आराधनाला घेतलं आणि विश्लेषण केलं तर मग ही 4 आराधना होतात. पण मुख्यतः घेतले तर 2च आराधना आहेत, दर्शन आराधना आणि चारित्र आराधना. सम्यक त्वाराधने साधो ज्ञानस्याराधना मता ज्ञानस्याराधने भाज्या ज्ञानस्याराधने भाज्या सम्यक त्वाराधना पुरा. सम्यक्त्व की आराधना हो जाने पर ज्ञान आराधना नियमित होती है, किंतु ज्ञान की आराधना होने पर सम्यक्त्व की आराधना भजनीय है. अर्थात होती भी है और नहीं भी होती. अतः सर्वप्रथम सम्यक्त्व आराधना कही गई है. किती सुंदर उत्तर सांगितले आचार्यांनी. ज्या ठिकाणी सम्यक्त्वाची आराधना आहे त्या ठिकाणी ज्ञानाची आराधना असतेच. पण जिथं ज्ञानाची आराधना आहे तिथं सम्यक्त्वाची असेलच याची गॅरंटी नाही. कारण सम्यक्त्व हे भेद विज्ञानाशिवाय होतच नाही. त्यामुळे सम्यक्त्वाची व्यवस्था जिथं आहे तिथं जितकं ज्ञान पूर्वी त्या जीवाला असणार आहे तितकं ज्ञान ते सम्यक्त्व होणारच आहे. कारण ज्ञानाशिवाय आणि दर्शनाशिवाय तर जीव द्रव्य असू शकत नाही. कारण जीवद्रव्याची ओळखच दर्शन ज्ञान आहे. तो अणुजीवी जीव आहे, अणुजीवी गुण आहे. त्यामुळे जिथं सम्यक्त्व झालं की तिथं ज्या जीवाबरोबर जेवढं ज्ञान असेल, अल्प असेल बहु असेल, ते सर्व ज्ञान सम्यक्त्व होणारच आहे. परंतु जिथं नुसता ज्ञान आराधना आहे तिथं सम्यक्त्व असेल की नाही याची गॅरंटी नाही. कारण शिवभूती मुनी महाराजांना ज्ञान कमी होतं, परंतु सम्यक्त्व असल्यामुळं ते जीव आपोआप सम्यक ज्ञान आराधना झाली. दुसरं उदाहरण घेतला तर त्या ठिकाणी इंद्रभूती ब्राह्मणांना ज्ञान भरपूर होतं पण सम्यक्त्व होतं काय. पण ज्यावेळी त्यांचं सम्यक्त्वाची प्राप्ती झाली त्यावेळी तिथं ज्ञानाची प्राप्ती, ते ज्ञान सुद्धा मिथ्या ज्ञान सगळं काय झालं. त्यांनी काही वेगळी ज्ञान आराधना केलेली. म्हणून सम्यक्त्व आराधना जिथं होते तिथं नियमानं ज्ञान आराधना होतेच होते. नसेल तर मग अभव्य मुनी महाराजांना 11 अंग आणि 9 पूर्वापर्यंतचं ज्ञान असतं. मग त्यांना पण सम्यक दृष्टी मानावं लागेल. कारण ज्ञान आहे म्हणजे सम्यक्त्व आहे असं सिद्ध होईल. पण असं होतं नाही. याचाच अर्थ आपण एक सिद्धांत आपल्या दृढतेसाठी आणि आपल्यासाठी लावून घेतला पाहिजे. काय की जे काही आपल्यातलेच साधर्मी बंधू भगिनी की 4थ्या गुणस्थानामध्ये सुद्धा, 4थ्या गुणस्थानामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी आत्मानुभूती होते, आत्मानुभव होतो अशी एक मान्यता धरतात. हिथं दर्शन आराधना आहे तिथं ज्ञान आराधना पक्की आहे. पण जिथं ज्ञान आराधना आहे
तिथं दर्शन आराधना असेलच याची गॅरंटी नाही. तसं जिथं भाव चारित्र्य आहे, भाव संयम आहे, तिथं द्रव्य संयम नियमन असतं. पण जिथं द्रव्य संयम आहे तिथं भाव संयम असेलच याची गॅरंटी नाही. आणि भाव संयमाशिवाय कालच आपण बघितलं होतं, भाव संयमाशिवाय आपल्याला आत्मप्रचिती, आत्मानुभव किंवा तिथं असंख्यात गुणी कर्माची निर्जरा आधी होत नाही. असं कालच आपण कर्म काय कुठलं कर्णानुयोग दीपक ह्या शास्त्रामध्ये आपण बघितलो. मग जिथं भाव संयम द्रव्य संयमाशिवाय होत नाही आणि श्रावक अवस्थेत जिथं द्रव्य संयम सुद्धा दिसत नाही तिथे या सगळ्या गोष्टी कशा होतील? भेद विज्ञानामध्ये फक्त श्रद्धा आहे. आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे. हे भेद विज्ञानामध्ये श्रद्धा झाली आणि ती श्रद्धा समीचीन आपल्या जैनत्वाच्या जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेनं ज्या पद्धतीचं भेद विज्ञान सांगितलं त्या भेद विज्ञानाची फक्त श्रद्धा झाली, ज्ञान झाले. पण त्या ठिकाणी ते अनुभवामध्ये तुमच्याकडं पाकशास्त्र, तुम्हाला गुलाबजामुन कसं करायचं, एखादी वस्तू कशी करायची हे तुम्हाला शिकवू शकतं. पण ते शिकलं म्हणजे तुम्ही त्या पाकशास्त्रात शिकलेल्या एखाद्या वस्तूचा तुम्हाला आनंद आलाच असं नाही. एखादी वस्तू तुम्ही ती पाकशास्त्राप्रमाणे केलाही, पण ती केलेला पदार्थ तुम्हाला खाल्लेल्याचा आनंद केव्हा येणार आहे? मग ते जरा खावा आणि भरपूर खावा. तसं तुम्ही जरा पण अजून खाल्ला नाही, तुमच्याकडे अजून देश चारित्र्य सुद्धा नाही, तुमच्याकडे संयम चारित्र्य नाही, संयम नाही, तुमचं गुणस्थान अजून पाचवं नाही, तुमच्याकडे अजून त्रसहिंसेचा त्याग नाही, अजून काहीच नाही आमच्याकडं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला त्याचा आनंद कसा येईल? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे, फार समजावून घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या सामान्य अल्पज्ञानी श्रावक, स्वाध्याय केलेल्यांना, साधूंना, श्रावकांना लक्षात येतं. मग एवढे विद्वान असून का लक्षात येत नाही? श्रद्धा वेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे, चारित्र्य वेगळं आहे. ही लोक जिथं सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान आहे तिथं चारित्र्य असतंच असा अविनाभावी संबंध लावला या लोकांनी. मग सम्यक्त्व आणि ज्ञान याच्याशी चारित्र्याचा जर अविनाभावी संबंध असता तर मग चौथ्या गुणस्थानातच हे सगळं चारित्र्य निर्माण झालं असतं. मग तिथं असंयम म्हणायचं काय काम आहे? तर संयम वेगळा आहे आणि चारित्र्य वेगळं आहे. मग संयम आणि चारित्र्याचा फरक काय आहे? संयम मनावर अंकुश ठेवल्यानंतर संयम येतो. पण चतुर्थ गुणस्थानमध्ये जिथं दर्शन आणि ज्ञान आहे तिथं काही ना काहीतरी चारित्र्य आहे की नाही? अरे मग तसंच चारित्र्य पहिल्या गुणस्थानवरती पण जीवाला आहे. पहिले गुणस्थानवरती जीव सुद्धा हिंसा करत नाहीत. मिथ्यादृष्टी साधू जी असतात, संत जे असतात ते हिंसा करतात का? त्यांच्याकडे सुद्धा शुक्ललेशा आहे. शुक्ललेशा तर पहिल्यापासून 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. म्हणजे नुसता परिणाम मंद असणे, शाकाहारी असणे, कंदमूळ न खाणे, रात्री भोजन त्याग करणे, ह्याला संयमाचं लक्षण म्हटलं का? ह्याला जैनत्वाचं लक्षण म्हटलं.
मग हेच म्हणजे माझं चारित्र्य असेल, हेच म्हणजे माझं संयम असेल, तर मग 5व्या गुणस्थानवरती जीवाला देश संयमी म्हणजे अल्पसंयमी, एक देश संयम, एक देश चारित्र्य, मग 5व्या गुणस्थानाला का म्हटलं? ते 4थ्या वाल्यालाच म्हणायला पाहिजे होतं, ते 5व्यात म्हणायची काही गरज नव्हती. हे एवढं सगळं आचार्यांनी स्पष्टपणे एवढं विश्लेषणपूर्वक करून सुद्धा फक्त मी म्हणतोय ती गोष्ट खरी, किंवा एक आम्हाला जे समजलंय, आम्हाला जे आम्ही धारण केलोय त्याच गोष्टीला पुष्ट करण्यासाठी स्वतः किती चुकीच्या मार्गावर चाललो आणि इतरांना सुद्धा आम्ही किती चुकीच्या मार्गावर घेऊन चाललो याचं कुठं तर म्हणजे चिंतन आम्ही लोकांनी केलं पाहिजे. म्हणून जिथं दर्शन आराधना आहे तिथं ज्ञान आराधना आहेच, पण जिथं ज्ञान आराधना आहे तिथं दर्शन आराधना असेलच याची गॅरंटी. तसं जिथं चारित्र्य आराधना आहे तिथं तप आराधना असणारच, पण जिथं तप आराधना आहे तिथं चारित्र्य आराधना असेलच असं नाही. कारण तप अज्ञानी साधू संत सुद्धा, लोक सुद्धा करतात. मग तप म्हणजे फक्त इच्छेचा निरोध करणे, मग ते तप जे आहे ते अज्ञानी मिथ्यात्वावस्थेत सुद्धा असू शकतं. पण चारित्र्य जे आचार्यांनी शास्त्रात सांगितलंय ते चारित्र्य मिथ्या दृष्टीकडे असू शकत नाही, ते सम्यक्त्व सहितच असणार आहे. म्हणून जिथं चारित्र्य आहे तिथं तप आहे, पण जिथं तप आहे तिथं चारित्र्य असेलच याची गॅरंटी नाही. मग प्रश्न केला, सम्यक्त्व आराधना के साथ ज्ञान आराधना का अविनाभाव और ज्ञान आराधना के साथ सम्यक्त्व आराधना का भजनीयपना क्यों कहा है? यहाँ अविनाभाव क्यों नहीं कहा गया? तुम्ही दर्शन आराधने बरोबर ज्ञान आराधनाचा अविनाभावी संबंध लावला, मग ज्ञान आराधनामध्ये बरोबर दर्शन आराधनाचं का तुम्ही अविनाभावी संबंध लावला नाही? तरी तर मग आचार्य सांगतात, समीचीन श्रद्धान को सम्यक दर्शन कहते. समीचीन श्रद्धाना बरोबर श्रद्धान सम्यक दर्शन, समीचीन श्रद्धानालाच सम्यक दर्शन म्हणतात. ऐसा श्रद्धान अज्ञात वस्तु में हो नहीं सकता. असं श्रद्धान अज्ञात वस्तूमध्ये असू शकत नाही. श्रद्धा का ज्ञान के साथ अविनाभाव आहे. श्रद्धानाचं ज्ञानासोबत अविनाभाव आहे. म्हणून तत्व श्रद्धान की आराधना करने पर सम्यक ज्ञान की आराधना अवश्य होती है. तत्व श्रद्धानाची आराधना केल्यानंतर सम्यक ज्ञानाची आराधना अवश्य होती. इसी कारण इन दोनों का अविनाभाव कहा गया. या दोन्हींचा अविनाभाव सांगितले. ज्ञान और दर्शन में अविनाभाव नहीं है, कारण कि मिथ्या ज्ञान की आराधना करने पर सम्यक दर्शन की आराधना कदापि नहीं होती, किंतु सम्यक ज्ञान के साथ सम्यक्त्व की आराधना होती है, अतः उसे भजनीय कहा गया है. सम्यक ज्ञान पद में सम्यक विशेषण सम्यक्त्व का ही बोध कराता है, अतः इन दोनों का अविनाभाव संबंध स्वभावता सिद्ध है. पोट भरले याचा अर्थ मी अन्न खाल्लोय. पोट भरलंय याचा अर्थ मी अन्नाचं सेवन केलोय. पण अन्नाचं सेवन केल्यानंतर पोट भरेलच याची गॅरंटी आहे का? पोट भरलंय म्हणजे मी भाकरी खाल्लोय, म्हणजे भाकरी आणि क्रिया
या दोन्ही ठिकाणी पोट भरण्याचे भाव. पण नुसताच भाकरी आहे तिथं पोट भरलेच असा निर्णय घेता येईल का? निर्णय घेता येत नाही. भाकरीच्या ठिकाणी पोट. पण भरलेल्या पोटामध्ये भाकरी असणार आहे की नाही? पण जिथं भाकरी आहे तिथं पोट भरलेला आहे असा अविनाभाव संबंध लावता येईल का? तो भजनीय आहे. भजनीय म्हणजे असेलच नसेलच. तुम्हाला सगळं कळा लागले, तुम्हाला सगळं कळा लागलेलं आहे म्हणजे तुम्ही इथं बसलाय हे सिद्ध आहे. पण नुसता तुम्ही बसलाय म्हणजे तुम्हाला सगळं कळलंय असा निर्णय घेता येईल काय? कळलं पण असेल, कळलं पण नसेल. भजनीयचा अर्थ असू पण शकतं आणि नसू पण शकतं. जसं तुमचं अनुभय वचन घेतलं जातं. साधूंचं वचन कोणतं आहे? अनुभय वचन आहे. तसं इथं भजनीयचा अर्थ असेल पण नसेल पण. निर्णय आणि अविनाभावचा संबंध हे आहे म्हणजे ते असणारच, हे आहे म्हणजे ते असणार असं अविनाभाव संबंध घ्यायचा. जेवल्यानंतर पोट भरतं हे श्रद्धान आहे. पण एवढं श्रद्धान केल्यावर पोट भरतं का? त्याला खायला पाहिजे का नको? क्रिया करायला पाहिजे का नको? श्रद्धान म्हणजे फक्त आस्था आहे. हे असं केलं तर असं होणार आहे, पण ते केल्याशिवाय होणार नाही. ते करणं म्हणजे चारित्र्य. हे करायला पाहिजे म्हणणं म्हणजे श्रद्धान, आणि ते कसं करायला पाहिजे हे समजावून घेणं म्हणजे ज्ञान. ही तिन्ही असल्याशिवाय कार्य होत नाही. समाधी घेणं, मला समाधी घ्यायची आहे, ही काय आहे? श्रद्धा आहे. ती कशी करायची आहे? मननकंडिका वाचायला लागलो, हे काय झालं? ज्ञान. पण ते सांगितले तसं वागलो तर बरं, नाही वागलो तर, चारित्र्य नसेल तर होणार आहे समाधी? नाही होणार. तरी तिन्हीची एकता म्हणजे समाधी, तिन्हीची एकता म्हणजे रत्नत्रय. तसं या ठिकाणी केवळ भाव ठेवून चालणार नाही. काल संध्याकाळी महाभारतामध्ये फार अत्यंत सुंदर विश्लेषण आलं. गुरुकुलमध्ये शिकण्याची भूमिका चालली होती आणि रामायणामध्ये सुद्धा ज्या वेळेला चारी भावांना शिक्षा घेण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवायचं ठरलं त्यावेळी कैकेयी म्हणते काही नाही अडचण, सेनापतीला बोलवा, लगेच प्रधानमंत्रीला बोलवा आणि लगेच रथांची तयारी करा. त्यावेळेला ते गुरुजी असतात शिकवणारे, ते म्हणतात नाही, तुमचे राजकुमार होऊन माझ्या गुरुकुलमध्ये ते शिकायला येणार असतील तर ते शिकणार नाहीत. माझे विद्यार्थी म्हणून येणार असतील तर मी त्यांना शिकवू शकतो. काल द्रोणाचार्यांनी सुद्धा त्या सगळ्यांना तुमचं आभूषणानं तुमचा सगळ्याचा त्याग करून ते माझ्याकडे येणार असतील तर मी त्यांना शिकवू शकतो, नसेल तर नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या. पण द्रोणाचार्यांनी अट घातली, 12 वर्ष आम्ही तुमचा संपर्क ठेवणार नाही आणि तुम्ही मुलांचा संपर्क ठेवायचा नाही. ही 12 वर्षाची साधना होईपर्यंत कोणी कुणाशी संपर्क ठेवणार नाही, तर मी शिकवणार. ठीक. मग काल आले, सगळं चालू झालं. मग एकलव्याचा प्रसंग मध्ये आला. त्यावेळेला अर्जुन
एकलव्याचं ते नुसता पुतळा एकलव्य द्रोणाचार्यांच्या पुतळा बघून एवढं सगळं शिकला हे त्याच्या लक्षात आल्यावर तो 2 दिवस रात्रंदिवस ते बाण मारत बसला. मग त्याला युधिष्ठिर येऊन म्हणतो, अरे तू 2 दिवस रात्रंदिवस झोपला नाहीस, रात्रंदिवस झोपला नाहीस, हेच करा लागलायस, विश्रांती घे. त्यावेळी म्हणतो मी लक्ष गाठल्याशिवाय विश्रांती घेणार नाही. कारण एकलव्य लांब राहून एवढं करू शकतो, तर मी द्रोणाचार्यांच्या जवळ राहून मी करू शकलो नाही. याच्यात माझ्यात काहीतरी कमतरता आहे, गुरूंच्या शिकवण्यात नाही. गुरूंच्या पाशी लांब राहून तो जर शिकू शकतो म्हणजे त्याच्यात पूर्णता आहे, आणि मी गुरूंच्या जवळ राहून शिकू शकत नाही म्हणजे माझ्यात काहीतरी अपूर्णता आहे. आणि ती काय अपूर्णता आहे ही मला शोधायची आहे. तेव्हा युधिष्ठिर फार चांगलं उत्तर देतो. पूर्णता सोबत राहण्यानं होत नाही, पूर्णता समर्पण केल्यानंतर होतं. तुझ्या अजून परिपूर्ण समर्पणाचा अभाव आहे, म्हणून तुझ्यामध्ये ती पूर्णता आली. तू परिपूर्ण समर्पण कर, तुझ्यात पूर्णता आल्याशिवाय राहणार नाही. मग हे सगळं बघितल्यानंतर त्यानं अंगठा कापून घेतला. तो प्रसंग नंतर भविष्यात कधी तर त्याचं विश्लेषण होईल. पण हे सगळं त्या दुर्योधनाच्या नादाला लागून तो मुलगा कोण, द्रोणाचार्यांचा मुलगा, त्याला ते ईर्ष्या अश्वत्थामा, त्याच्यात मनात ईर्ष्या निर्माण केली दुर्योधनानं. आणि मग अश्वत्थामा द्रोणाचार्यांना म्हणतोय, तुम्ही राग द्वेष करायला लागलाय शिकवण्यामध्ये. त्यावेळेला द्रोणाचार्य अश्वत्थामाला म्हणतात, मी माझ्या कौरव आणि पांडव या शिष्यांच्यात राग द्वेष करालो नाही, ज्याचं जितकं अंतरंगातून निर्मळ समर्पण आहे त्याला मी शिकवा लागलो. त्यावेळी त्यानं सांगितलं की सोन्याचं पात्र, सोन्याच्या पात्रामध्ये राजकुमार खीर खाऊ शकतात, ठेवू शकतात, पण खाण्यासाठी पोट निर्मळ असावं लागतं. आणि मी आता नदीवर आंघोळीला चाललोय, मी सूर्याच्या साक्षीनं स्नान करत असताना मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो की मी माझ्या शिकवण्यामध्ये राग द्वेष कधी करणार नाही. आणि द्रोणाचार्य तिथंच आंघोळीला जातात. इतक्यात मोठीच्या मोठी मगर येते आणि ती मगर येऊन त्या द्रोणाचार्यांना पकडते. सगळीजण एवं स्वतः द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा आणि सगळीजण बाहेर उभा राहून या या गुरुजी गुरुजी या या असं ओरडत होते, पण त्या पाण्यात उडी कोण मारली नाही. पण अर्जुनानं नुसता लांबनं त्याला नुसता कानावर आल्यावर अर्जुन 1 सेकंद इकडं सुद्धा तिकडं बघितला नाही. त्यानं उडी मारली, पण उडी मारला म्हणून तो शिष्य नव्हता, तर मगर खायला लागले. या मगराचा बंदोबस्त करायचा असेल तर आता माझ्या शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे म्हणतो, आणि तो लाकडाचा एवढा कंडका घेतो आणि त्या कंडका घेऊन उडी मारतो आणि पळत पळत तिथं जाऊन त्या लाकडाच्या माध्यमातून त्याच्या तोंडात घालून तोंडातून पहिला गुरूंना बाजूला करतो आणि ते लाकूड खाली आणि वर बरोबर त्या मगरीच्या तोंडामध्ये बसवतो. त्यामुळं मगरीची हत्या पण झाली नाही, गुरु पण सुटले. आणि हे सगळं बघितल्यानंतर द्रोणाचार्य बाहेर येतात. ती मगर
विद्येनं तयार केलेली मगर होती. ते सगळ्यांना द्रोणाचार्य विद्येनं मगर केलेली गायब होते. आणि मग द्रोणाचार्य सांगतात का अर्जुनाला मी सर्वश्रेष्ठ योद्धा करण्यासाठी प्रयत्नशील आहे, एवढं समर्पण तुमच्यात नाही. एवढं समर्पण निर्माण करा, तुम्हाला अर्जुन करावं लागणार नाही. तुम्ही स्वतः अर्जुन बनल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांच्यातला मत्सर निघाला नाही, त्यांच्यातला द्वेष निघाला नाही, मत्सर भाव निघाला नाही, तिरस्कार भाव निघाला नाही. तो एकलव्याला जगीच जाऊन दुर्योधन भेटतो. अर्जुनाला पर्याय तूच आहेस आणि तू माझ्या हस्तिनापूरचा सेनापती तुला करतो. शेजा अजून कशात काही नाही, तर मी राजाच झालोय आणि मी तुला आता सेनापती करतो. ये मी तुला काय देतो, ऑफर देतो. हे ज्या वेळेला द्रोणाचार्य ऐकतो त्यावेळेला वास्तविक द्रोणाचार्य हस्तिनापुराशी एकनिष्ठ होता आणि हस्तिनापूर आणि मगध राज्य शत्रू पक्ष होते आणि एकलव्य मगध राज्याचा सैनिक कार्यकर्ता होता. त्यामुळं मगध ह्यो जर एवढा परिपूर्ण माझ्या निमित्तानं जर झाला तर मगध राज्याचं शक्ती वाढेल आणि हस्तिनापुराला अडथळा येईल आणि मी ज्या हस्तिनापूरचं खातोय त्या हस्तिनापूरच्या विरुद्ध मी काम करू शकत नाही. म्हणून त्यानं वास्तविक एकलव्याचा अंगठा घेतला. पण तो लांछन आयुष्यभर त्याच्यावर बसलं. त्यावेळेला तो अर्जुन म्हटला, आता तुम्ही मस्त चांगल्या भावनेनं केला, तर तुमच्यावरचं लांछन कसं पुसणार. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात, तू ज्या दिवशी भीष्मापेक्षा सुद्धा चांगला धनुर्वेद्धा माझ्यापाशी शिकून उचील त्याच दिवशी माझ्यावरचं लांछन सगळं निघून जाणार आहे. आणि त्या दिवशी अर्जुन ठरवतो की मी भीष्मापेक्षा सुद्धा चांगला धनुर्वेद्धा होणार आणि ते फक्त माझ्या गुरूंच्या चरणावर समर्पित होऊन करणार. जवळ राहणं आणि लांब राहणं याच्यावर विद्या, श्रद्धा, समर्पण आस्था ठरत नाही. आम्ही आमचं जीवन समर्पण किती केलं. आज आम्ही आमच्या आळसानं चुका करतो आणि गुरु ज्यावेळी त्या चुकीचं संबोधन करतात ते चूक स्वीकारता न स्वीकारता आम्ही आमची कारणं सांगतो. बरोबर आहे का सुशांत. जाग आली नाही, पाणी नव्हतं, आपण कारणं सांगण्याचं शोधतो. आणि ज्या वेळेला आपल्याला कारणं सांगायची एकदा सवय लागली की आयुष्यात आम्ही कधीच प्रगती करत नाही. आम्हाला फक्त कारणं सांगण्याची सवय लागते, चुका लपवण्याची सवय लागते आणि एक चूक लपवून आम्ही शांत बसत नाही. आयुष्यात जेवढ्या चुका होतील त्या लपवण्याची सवय लागते. समर्पण पाहिजे. 4-5 दिवसापूर्वी मी हात वर करून जयकारा देण्याची एक उदाहरण दिलो. सगळे श्रावक लोक हात वर करून जयकारा द्यायला चालू केले. खरं संघातले ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारिणी हात वर करून जयकारा द्यायला मानसिकता त्यांची दिसत नाही. याची 2च कारणं आहेत. एक तर आळस, नाहीतर हे करण्याची काही गरज नाही. हे नाटक आहे, हे प्रदर्शन आहे हात वर करून जयकारा देणं. आणि आम्ही व्रती आहे, आम्हाला काही ती करण्याची गरज नाही. एकटं कुठं तर बोलत राहताना आम्ही व्रती आहे हे लक्षात येत नाही. रस्त्यानं मोबाईलवर बोलताना आम्ही व्रती आहे लक्षात येत नाही. पण हात वर करून जयकारा देणं म्हणजे व्रती लोकांच्या क्रियेमध्ये काहीतरी चुकीचं आहे असं समजणं. म्हणून ज्ञान, विद्या
ही समर्पणावर अवलंबून असते. नुसता जयकारा घालणं, पूजा करणं, अर्घ्य करणं, फोटो लावणं याच्यावर नसते समर्पण. जिथं समर्पण आहे तिथं श्रद्धा असतेच असते, पण जिथं श्रद्धा आहे तिथं समर्पण असेलच याची गॅरंटी नाही. जिथं दर्शन आहे तिथं ज्ञान आहे, पण जिथं ज्ञान आहे तिथं दर्शन असेल याची गॅरंटी नाही. जिथं चारित्र्य आहे तिथं तप आराधना आहे, पण जिथं तप आहे तिथं चारित्र्य असेलच याची गॅरंटी नाही. जिथं श्रद्धा आहे तिथं समर्पण असेल याची, पण समर्पण जिथं असेल तिथं श्रद्धा असतेच असते. त्यामुळं आम्हाला समर्पणाची भूमिका घ्यायला पाहिजे. समर्पण पाहिजे. समर्पणाशिवाय कोणती गोष्ट होतं नाही. मिथ्यादृष्टी जीव ज्ञान का आराधक नहीं होता. ज्ञानम मिथ्यादृशो ज्ञान मुक्तम शुद्ध नैर्यत विपरीतम ततस्तस्य ज्ञानस्याराधना कुतः. जिस कारण से मिथ्यादृष्टि जीव का ज्ञान शुद्ध नहीं की दृष्टि से अज्ञान कहा गया है, तब विपरीत अर्थात मिथ्या ज्ञान वाले उस जीव के ज्ञान की आराधना कहाँ से होगी, अर्थात नहीं होगी. एक बहिरंग निमित्त असतं आणि एक अंतरंग निमित्त असतं. अज्ञानी जीव बहिरंग निमित्तावर सगळं अवलंबून राहतो आणि ज्ञानी जीव अंतरंग निमित्तावर अवलंबून राहतो. अर्जुनाची परीक्षा चालू झाली आणि अर्जुनाला बाण मारायची विद्या दिली. मग त्याचं एक लाकडी ठोकळा फेकणार गोल अबू आणि अर्जुनाला बाण मारायला सांगणार. तो बाण मारणार. श्रीपाल भैया नीट बसा जागर होऊन, नाहीतर खोलीत जाऊन झोपायचं. आणि मग ज्या वेळेला एक ते फेकली रिंग आणि अंधार पडत आला म्हणून अर्जुन त्याला बाण मारला नाही. द्रोणाचार्याने विचारलं का बाण मारला नाहीस, तर गुरुदेव अंधार पडला म्हणून मी बाण मारलो नाही. ते द्रोणाचार्यांनी फार चांगलं सूचना दिली. म्हणजे तुझ्या विद्येला सूर्य निमित्त आहे. म्हणजे सूर्य असेल त्याच वेळी तुझी विद्या काम करणार, सूर्य नसेल त्यावेळी तुझी विद्या काम करणार नाही. त्यावेळी तो अर्जुन म्हणतो की सूर्याशिवाय दिसणार कसं. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात तुझ्या विद्येची मर्यादा सूर्यामध्ये आहे, पण योद्ध्याची मर्यादा डोळ्यात असावी लागते, सूर्यामध्ये नाही, प्रकाशामध्ये नाही. डोळे तुझ्याकडे आहेत, तुझ्याकडे आहे त्याच्यावर आधारित तू जीवन जग. जे बाहेर आहे त्याच्यावर तू जीवन तुझ्या आधारित राहिला आहेस, म्हणून तू कधीही तुला जायचं आहे तिथपर्यंत पोहोचणार नाहीस. बहिरंग सूर्य बहिरंग निमित्त होतं, याची डोळे याची विद्या अंतरंग निमित्त होतं. ह्यानं स्वतःच्या विद्येला कोणावर अवलंबून ठेवला देणं, सूर्यावर. म्हणजे कोणावर, बहिरंगवर. मग जो बहिरंग निमित्तावर
अवलंबून राहतो त्यावेळी बहिरंग निमित्ताचा अभाव झाला की ज्या अंतरंग निमित्ताचा सुद्धा अभाव फिक्स आहे. पण जो अंतरंग निमित्तावर श्रद्धा ठेवतो, अंतरंग निमित्तावर बिगर सवळ्यात तिथं हात कस चालल्यात. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. बहिरंग निमित्त अंतरंग निमित्त जर बहिरंगावरच अवलंबून राहिलं तर उपादान शक्ती काम कवा करणार. आणि उपादान शक्तीला बहिरंग निमित्त पाहिजेच असं नाही. बहिरंग निमित्त उपादान निमित्ताशिवाय सहकारी कारण होऊ शकत नाही. पण बहिरंग निमित्ताशिवाय उपादान शक्ती कामच करत नाही असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाही. अंतरंग शक्ती स्वतः काम करू शकते. म्हणून आपण जे बाह्यवर अवलंबून राहायला लागलोय आणि त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की माझी विद्या बाहेरच्या व्यवस्थेवर नाही तर अंतरंग अवस्थेवर. काय वाक्य लक्षात घ्या. माझी विद्या बहिरंग व्यवस्थेवर नाही तर अंतरंग अवस्थेवर ठरलेली आहे आणि मग तो ती विद्या शिकतो. म्हणून आचार्य भगवंत विद्यासागर महाराज सांगतात, साधन नाही साधना आवश्यक मात्रा बढ़ाओ. आम्ही साधन शोधत बसलोय. अर्जुनानं तिथं तलवार उडकत बसला नाही, धनुष्यबाण उडकत बसला नाही. जे आहे त्याला शस्त्र तयार केलं. मिलिटरीत हे शिकवलं जातं. तुमच्याकडून ज्यावेळेस सगळे शस्त्र काढले जातात किंवा तुमच्याकडे एखादंही शस्त्र नसेल त्यावेळी काठी, दगड, जी वस्तू तुमच्याजवळ दिसेल ती सर्व वस्तू तुम्हाला शस्त्र रूपात कशी वापरून समोरच्या शत्रूवर तुमचा कसा विजय मिळवायचा असतो हे मिलिटरीत शिकवलं जातं. आम्ही शस्त्र उघडत बसतो. आम्ही स्वाध्याय करा, पुस्तकच नाही, ग्रंथच नाही, त्यामुळे स्वाध्यायच नाही. आम्ही ग्रंथाला आधार केलोय स्वाध्यायाचा. त्यामुळं ग्रंथ समोर नसेल तर आमचा स्वाध्याय होणार नाही. म्हणून अनुप्रेक्षा सांगितली की जर तुमच्याकडे चिंतनाची सवय असेल, म्हणून आम्हालाही सांगितलं जर तुम्हाला एक दुसरा ग्रंथ पाठ असेल, एखादे दुसरे 2-4 गाथा पाठ असतील तर ग्रंथाशिवाय तुमचा स्वाध्याय झाला पाहिजे. म्हणून ग्रंथ भी जिसे ग्रंथ लगे वो वीतरागी निर्ग्रंथ है. आचार्यजींनी काय सांगितलं, ग्रंथ भी जिसे ग्रंथ लगे वो सच्चा निर्ग्रंथ वीतरागी है. हा ग्रंथ, दुसरा ग्रंथ म्हणजे परिग्रह. ग्रंथ सुद्धा मला परिग्रह वाटला पाहिजे, त्यावेळेलाच आम्ही खरे निर्ग्रंथ होतो. आम्ही बाह्य साधनावर अवलंबून बसलोय. पण मूळ उपादान शक्ती माझ्यापाशी आहे. त्या उपादान शक्तीला मला जाग केलं पाहिजे. ते जाग करण्यासाठी हे बाह्य निमित्त आहे. पण ते निमित्त नसेल तर मी जागा होणार आहे का नाही? कधी तर मी जागा होणार, काय होणारच नाही. मग किती दिवस मी दुसऱ्यांचा आधार घेऊन जागा होणार? डोंबारेच्या पुरगीची कला त्या वाजण्यावर आहे. वाजणं बंद, पुरगी खाली पडली.
तसे सगळं आम्हाला बाह्य निमित्तावर आम्ही आधारभूत जीवन जगायला लागलो. मग इथं आचार्य सांगतात ही मिथ्यादृष्टी जीवाकडं ज्ञान शुद्ध नहीं की दृष्टि से अज्ञान कहा गया है. तब विपरीत अर्थात मिथ्या ज्ञान वाले उस जीव के ज्ञान की आराधना कहाँ से होगी, अर्थात नहीं होगी. शुद्ध निश्चय यानं बघितलं तर मिथ्या दृष्टी जीवाकडं जे ज्ञान आहे शुद्ध नयानं, शुद्ध निश्चय यानं बघितलं. शुद्ध निश्चय नाही, मी काल सांगितलो शुद्ध निश्चय नाही, देवशास्त्र गुरूंचा आधार घेणं, देवशास्त्र गुरूंचा आधार घेणं हे सुद्धा परगत समय आहे. आणि त्या परगत समयाला मिथ्यादृष्टी अज्ञानी म्हटलं. म्हणून श्रुतज्ञान सम्यक ज्ञान तुमच्या आमच्या अपेक्षेनं कुठपर्यंत आहे, 4 ते 12. गुणस्थान किती आहे, 4 ते 12. पण भाव दृष्टिकोनातनं जर बघितला 53 भाव, तर 12व्या गुणस्थानापर्यंत अज्ञान भाव सांगितलं. केवळ ज्ञानालाच ज्ञान म्हटलं. तसं जोपर्यंत मी माझ्या शुद्ध निज आत्मस्वरूप आणि स्वभावाचा मी आलंबन घेऊन मीच माझा देव, मीच माझा गुरु, मीच माझं ज्ञान, ज्ञान हेच ज्याचं शरीर आहे, तोच मी आहे, तोच माझा आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजेच मी आहे, याची जोपर्यंत प्रचिती होत नाही तोपर्यंत आत्मानुभव होत नाही. आणि हे फक्त शुद्ध निश्चय नयाचा नुसता शब्द रूपाना आलंबन घेणारा नव्हे, तर भाव रूपाना आलंबन घेणारा जीव याचं चिंतन करतो, ध्यान करतो. आणि हे शुद्ध निश्चय नय चारित्र्याशिवाय संयमाशिवाय त्याचा आधार होऊ शकत नाही. म्हणून आम्ही बहिरंग निमित्तावर आधारित व्हायला लागलो. बहिरंग निमित्ताशिवाय आम्हाला जमना. मैक असल्याशिवाय प्रवचन करता येत नाही, मैकचा चांगला आवाज असल्याशिवाय प्रवचन करता येत नाही, पुढे 100 लोक असल्याशिवाय मला प्रवचन सांगता येत नाही. म्हणजे माझ्या ज्ञानाचा आधार, माझ्या धर्म प्रभावनेचा आधार माईक झाला, 100 लोक झाली. पण या जगातली विश्वातील सर्वात छोटी धर्मसभा, ऐकणारा एक सिंह आणि सांगणारे 2 मुनी महाराज, तो एकटा ऐकणारा चांगला असेल तर आम्ही 100 नुसताच ऐकून जाणाऱ्यांचा विचार करून चालणार नाही. म्हणून आमचा आधार, म्हणून दर्शन जिथं आहे, सम्यक्त्व जिथं आहे तिथं ज्ञान आहे. पण जिथं ज्ञान आहे तिथं सम्यक्त्व असेल याची गॅरंटी नाही. नाहीतर या जगातले सगळेच जीव सम्यक दृष्टी झाले असते. कारण प्रत्येकाकडे ज्ञान आहे, कोणाकडे ज्ञान नाही. पण ते ज्ञान समीचीन काय मिथ्या, सम्यक काय मिथ्या, हे कशावर अवलंबून आहे, सम्यक्त्वावर आहे. म्हणून सम्यक्त्व जिथं आहे तिथं ज्ञान आपोआप सम्यक्त्व होतं. पण जिथं ज्ञान आहे तिथं सम्यक्त्व असेलच याची गॅरंटी नाही. जिथं चारित्र्य आहे तिथं तप आहे, पण जिथं तप आहे तिथं चारित्र्य असेल याची गॅरंटी नाही. जिथं समर्पण आहे तिथं श्रद्धा आहे, पण जिथं श्रद्धा आहे तिथं समर्पण असेलच असं नाही. काल उभारून ऐकत होता नव्हता महाभारतातलं. म्हणून आमच्याकडं समर्पणाची भूमिका असेल तर ती श्रद्धा दृढ होत जाते. केवळ तुम्ही श्रद्धा असेल आणि आमचं समर्पण नसेल तर ती श्रद्धा कधी सुटेल, कधी निघून जाईल, काहीही सांगता येत नाही. म्हणून श्रद्धेचं कवच कुंडल
समर्पण आहे. दर्शनाचं कवच कुंडल, सम्यक्त्वाचं कवच कुंडल ज्ञान आहे. चारित्र्याचं कवच कुंडल तप आहे. म्हणजे केवळ चारित्र्य घेऊन चालणार नाही, मला तप करायला पाहिजे, पण ते चारित्र्यपूर्वक. केवळ चारित्र्य असून चालणार नाही, ते सम्यक्त्वपूर्वक असायला पाहिजे. म्हणून सम्यक्त्व आणि चारित्र्य हे दोनच गोष्टी का घेतल्या मुख्य आराधनेमध्ये? दोनच भेद का घेतले? तर दर्शन आहे तिथं ज्ञान असणार आहे, त्यामुळे त्याला वेगळं करायची काही गरज नाही. चारित्र्य आहे तिथं तप असणार आहे. आम्हाला करण्याची आमच्याकडे ती भावना असली पाहिजे. यहाँ शुद्ध नहीं पद का क्या अभिप्राय है? अनंत धर्मात्मक वस्तु के अनंत धर्मों का निषेध न करके अपितु उन्हें गौण करके किसी एक धर्म को कहना नहीं है. अनेकांतमय वस्तू आहे. धर्म कसा आहे? अनेकांतमक आहे. वस्तू कशी आहे? अनेकांतमक आहे. म्हणजे एका वस्तूमध्ये किती धर्म आहेत? अनंत धर्म आहेत. तर अनंत धर्मात्मक असणाऱ्या वस्तूला अन्य धर्माचा निषेध न करता त्याला गौण करून एक धर्माचा एका गुणाचं वर्णन करणं, त्याला काय म्हणायचं? नाही असं म्हणतात. जो जिस रूप नहीं है उसे उस रूप दिखाना यह भ्रांत ज्ञान का कार्य है. भ्रांत ज्ञान का कार्य है. म्हणजे जे ज्या स्वरूपात नाही त्या स्वरूपात त्याला दाखवणं हे भ्रांत ज्ञान. म्हणजे विपरीत म्हणा किंवा विचलित म्हणा. भ्रांत विचलित ज्ञानाची विपरीत वेगळं होते आणि भ्रांत म्हणजे विचलित, विपरीत नाही. माझ्या मनात जरा भ्रांतीच आहे म्हणजे मी विचलित आहे. विपरीत मध्ये ती वेगळंच आहे, तो असा नाहीच हा निर्णय आहे. पण भ्रांत मध्ये तो जरा तसा आहे काय, मी जरा अजून विचलित आहे, संशयात, मी भ्रांतीत आहे, भ्रमात आहे. भ्रमामध्ये निर्णय नसतो, विपरीत मध्ये निर्णय झालेला असतो चुकीचा. सम्यक्त्वामध्ये निर्णय झालेला असतो खरा, विपरीतामध्ये निर्णय झालेला असतो खोटा. पण भ्रांतामध्ये अजून निर्णय झालेला नसतो. वस्तू का स्वरूप सापेक्ष है. सापेक्ष कथन असतं वस्तूचं स्वरूप. उसे निरपेक्ष प्रदर्शित करने वाला ज्ञान भ्रांत या मिथ्या ज्ञान आहे. म्हणजे सापेक्ष असणारी वस्तू निरपेक्ष अपेक्षेनं सांगणं त्याला मिथ्या ज्ञान म्हणणं. जो भ्रांत या मिथ्या दोष से रहित है वह शुद्ध नहीं है. जे भ्रांत आणि अज्ञान मिथ्यात्वानं रहित आहे तो शुद्ध आहे. इससे यह सिद्ध होता है या निरपेक्ष अर्थात मिथ्या ज्ञान या नया भास का निराकरण करने के लिए नए में शुद्ध विशेषण लगाना आवश्यक है. म्हणून शुद्ध ज्ञान असणं फार गरजेचं आहे. शुद्ध नाही लक्षात असणं फार गरजेचं आहे. मग शुद्ध नाही काय आहे? आत्मा कुणाचा? आता माझा निज आत्मा. जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम निरोपामिति स्वाहा. नाही, कुणाचा जन्म जरा मृत्यू? माझा. माझ्या जन्मजरा मृत्यूसाठी नाश होण्यासाठी मी हे भगवान तुझ्या चरणामध्ये हे द्रव्य चढवतो. त्याचा आत्मा शुद्ध आहे. कुणाचा? भगवंतांचा. परद्रव्याचा? कुणाचा आत्मा? त्याच्यावर विश्वास पाहिजे. निज शुद्ध आत्मद्रव्यावर श्रद्धा असली पाहिजे आणि ती शक्ती स्वरूपात आहे याच्यावर विश्वास असला पाहिजे. आणि ती शक्ती माझ्यात आहे, त्या शक्तीचा मालक मी आहे, त्या शक्तीचा अधिकारी मी आहे,
म्हणजे ती शक्ती मी जागी करू शकतो. बरोबर आहे का देशमाने का? की 18 लाख कुणाचे? कुणाचे आहेत? माझे आहेत. तर ते 18 लाख कुणाला द्यायचं याचा अधिकार कुणाला आहे? हे जसं एखादी वस्तू माझी आहे आणि त्या वस्तूचा मालक मी झालो की त्या वस्तूचा कसा कुठं उपयोग करायचं हे मी ठरवतो. तसा निज शुद्ध आत्मा कुणाचा आहे? आता म्हणा की माझा, काय ते पण तुमचाच. निज शुद्ध आत्मा कुणाचा आहे? माझा. ती शक्ती कुणाकडे आहे? ती शक्ती कुणाची आहे? मग त्या शक्तीचा उपयोग कोण करणार? शाबास. एवढं कळलं की सम्यक्त्व झालं. मग ती शक्ती कशी जागी करायची आहे? त्या शक्तीला जागा करण्याचा आधार कोण आहे? ज्ञान. ते समजावून घेणं म्हणजे सम्यक ज्ञान. आणि ते समजावून घेतल्यानंतर क्रमानं थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करणं देश सम्यक चारित्र्य, आणि परिपूर्ण रूपानं करणं सम्यक चारित्र्य. आणि केलेल्यामध्ये ते पूर्ण केल्यानंतर पालन करत असताना कधी कधी तर मधी आणि परत पूर्वसंस्कारानं मन विपरीत गोष्टीची अपेक्षा करतं. त्या मनाला समजावून सांगून जिथल्या तिथं थांबवणं त्याला म्हणायचं सम्यक तप. त्याला काय म्हणायचं? सम्यक तप. आणि हे जोपर्यंत शुद्ध, म्हणून आचार्यांनी आम्हाला चौक्या तिकडं तिकडं बसलं की म्हणतात महाराजजी 2 शब्द उपदेश द्या, दीक्षा घ्या. मी 2च शब्दात सांगतो, तिसरा शब्द मी सांगतच नाही. कधीही उपदेश मोठा द्यावा, मग हळूहळू हळूहळू खाली यावं. तसं कधीही अभ्यास करताना समजावून घेताना ज्ञान आपल्याला झालं तर आपण शुद्ध नयाकडे आपलं दृष्टी असली पाहिजे. आणि वर्तमानमध्ये चालताना मी आत्ता ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेप्रमाणे मला चाललं पाहिजे. आणि भूमिका पवित्र वृद्धी करण्याची आपल्याकडं पुरुषार्थ असला पाहिजे. नुसताच डोकीत शुद्ध नाही ठेवला आणि हाय तिथं चाला लागला तर उपयोग नाही. चालताना सुद्धा स्पीड वाढवण्याची भावना असली पाहिजे. तर त्याला शुद्ध विशेषण लावलेलं आहे आणि ते आमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. चारित्र आराधना के साथ तप आराधना की प्रतिपत्ति का क्रम. चारित्राराधने व्यक्तम भवत्याराधनम तप. तपस्याराधने भाज्या चारित्राराधना पुणा. चारित्र की आराधना हो जाने पर तप की आराधना नियमित होती है, किंतु तप की आराधना होने पर चारित्र की आराधना भजनीय है, अर्थात होती भी है और नहीं भी होती है. चारित्र आराधना के यहाँ साथ तप आराधना का अविनाभाव और तप आराधना के साथ चारित्र आराधना को भजनीय क्यों कहा गया है? उत्तर, कर्म ग्रहण के कारणभूत अशुभ क्रियाओं के त्याग को चारित्र कहते हैं. 6 प्रकार के बाह्य और 6 प्रकार के अंतरंग 12 प्रकार के ये सम्यक तप अशुभ क्रियाओं के निरोधक है, क्योंकि ये सब अविरति
प्रमाद और कषाय के त्याग रूप है। अतः जहाँ चारित्र की आराधना है वहाँ तप आराधना अवश्य है। मात्र अनशन आदि तप अर्थात उपवास आदि करने वालों के अशुभ क्रियाओं का निरोध होता भी है और नहीं भी होता है, अतः इथे बचनी घेते। म्हणून जिथं चारित्र आहे तिथं तप आहेच, पण तप आहे तिथं चारित्र असेलच याची गॅरंटी नाही। जिथं दर्शन आहे तिथं ज्ञान आहेच, ज्ञान आराधना आहेच, पण ज्ञान आराधना जिथं आहे तिथं दर्शन आराधना असेलच याची गॅरंटी नाही। जिथं भावश्रुत आहे तिथं द्रव्यश्रुत असणारच, पण जिथं द्रव्यश्रुत आहे तिथं भावश्रुत असेल याची गॅरंटी नाही। जिथं भाव चारित्र आहे तिथं द्रव्य चारित्र आहेच, जिथं भाव संयम आहे तिथं द्रव्य संयम आहेच, पण जिथं द्रव्य संयम आहे तिथं भाव संयम असेलच याची गॅरंटी नाही। जिथं समर्पण आहे तिथं श्रद्धा असतेच, पण जिथं श्रद्धा आहे तिथं समर्पण असेलच याची गॅरंटी नाही, याची गॅरंटी नाही। म्हणून या गोष्टी आपण समजावून घेऊन आपल्याला व्यवस्थित आपल्याला समजावून घेऊन आपलं कार्य करायला पाहिजे। म्हणून आचार्यांनी सांगितलं की आम्हाला हा नय विषय, हे दोन्ही विषय जोपर्यंत समजणार नाहीत तोपर्यंत वास्तविक आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळणार। म्हणून द्रव्याशिवाय म्हणजे भाव जिथं आहे तिथं द्रव्य असतं। म्हणून आम्ही जे खालच्या भूमिकेमध्ये आम्ही समजावून घेत नाही की आम्हाला नेमकं काय करायला पाहिजे, आणि मग आपली गफलत होऊन जाते। म्हणून फार शांतीपूर्वक श्रद्धेपूर्वक आपल्याला ह्या गोष्टीवर समर्पण केलं पाहिजे, तरच आपलं कल्याण होणार आहे। सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा सबसे क्षमा।